ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पदं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्पः. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. सर्व भक्तमंडळींना नमस्कार. आज मी आपल्याला एक दुसरा अनुभव सांगणार आहे आणि तो आमच्या गुरुदेवांचे मुंबईमधील एक भक्त निर्मला गोळे यांचा तो अनुभव आहे. निर्मला गोळे यांनी सेवा करून घेतात या शीर्षकाखाली गुरुगौरविका भाग 2 मध्ये पान क्रमांक 299 ते 308 वर त्यांनी तो अनुभव दिलेला आहे. आणि तो अनुभव जे 2-3 त्यांनी अनुभव सांगितले ते मी आपल्याला आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आता या ठिकाणी थोडं मला बॅकग्राऊंड सांगितलं पाहिजे की गुरुदेव हे नगरमध्ये जरी वास्तव्य असलं तरी मागे मला वाटतं 2 व्हिडिओमध्ये 2-3 व्हिडिओपूर्वी एक सांगितलं की गुरुदेव त्या काळात म्हणजे मला वाटतं 68च्या नंतर असेल कदाचित, मुंबईला काही वेळ जात होते, उरणला जात होते. काय मुंबई, उरण, पनवेल या भागात जात होते. तर हे असं करण्याचा हेतू काय होता? तर गुरुदेवांना जे कार्य त्यांनी हाती घेतलं होतं तर वेदविद्या संरक्षणाचं आणि संवर्धनाचं कार्य हाती घेतलं होतं. आणि त्याच्याकरता आपल्याला वेधशाळा काढली पाहिजे, त्याच्याकरता जागा पाहिजे, मग ते जागेचं बांधकाम व्हायला पाहिजे, त्याला आपल्याला निधी गोळा करता आला पाहिजे आणि त्याच्याकरता आपल्याकडे भक्तवर्ग असला पाहिजे, सेवक वर्ग असले पाहिजे. आणि या माध्यमातनं त्यांनी परगावचे दौरे सुरू केलेले होते. त्यानिमित्त त्या भागाचे दीन अर्थ अशी जी भक्तमंडळी आहेत त्यांच्यावर कृपा करणं हा देखील एक त्यांच्या कार्याचा भाग आहे. हे दत्तस्वरूप आहेत, दत्त महाराजांचं हे कार्यच आहे की जे भक्त आहेत त्यांच्यावर कृपा करणं हे त्यांचं विहित कार्य आहे. तर हे दोन्ही करता यावं म्हणजे त्या भक्तांवर कृपा करता यावी आणि त्या कृपेच्या माध्यमातून त्यांना सेवेची संधी द्यावी, त्यांनी भिक्षा मागावी सेवेची आणि आपली जी काही आपण कार्य हाती घेतलेली पूर्ण व्हावं हे होतं. आणि या मुंबईमध्ये एक विश्वास बापट नावाचे गुरुदेवांचे भक्त होते. मला असं आठवतंय विश्वास बापट हे नेहमी गंगापूरला पण येत असत आणि गुरुदेवांचे भक्त असल्यामुळे नेहमी तिथे दर्शनाला येत असत. आणि एकदा विश्वास बापट यांनी एक इच्छा व्यक्त केली की आपण मुंबईला आमच्याकडे यावं. आणि विश्वास बापट हे मुंबईमध्ये गिरगावमध्ये राहत होते. आता मुंबईत राहणाऱ्या किंवा मुंबईत वारंवार जे लोक गेले त्यांना गिरगावमधल्या घरांची कल्पना आली असेल. मी गिरगाव म्हटल्यानंतर तर गिरगावमध्ये बऱ्याचशा चाळी होत्या. त्या चाळीमधलं जे वातावरण होतं ते म्हणजे एक स्वयंपाकघर आणि एक रूम अशा 2 रूम बहुतेक सगळ्यांच्याकडे असायच्या. काय आणि अगदीच एखादा फार चांगल्या परिस्थितीला असेल तर ते 2 अशा खोल्या भाड्याने घ्यायचा. पण साधारणपणे रचना तीच होती. आणि त्या ठिकाणी संडास बाथरूम हे कॉमन असणार हे तर जाहीर होतं. आणि मग गुरुदेवांना त्यांनी बोलवलंय. मग गुरुदेवांची सोय कुठे करायची? तर त्यातल्या त्यात त्यांच्या एका स्नेहाचं घर होतं आणि ते घर बऱ्यापैकी मला वाटतं ते राहत नव्हते तिथं, ते रिकामं होतं. आणि मग त्या घरामध्ये गुरुदेवांची सोय करावी म्हणजे गुरुदेव प्रसन्न ते तिथे इतर कोणी येणार नाही, गुरुदेवांचं वास्तव्य राहील आणि फक्त आपण तिथे दर्शनाला जावं अशी काहीतरी त्यांनी ती त्यांच्या डोक्यात कल्पना होती. आणि म्हणून त्यांनी एक ती जागा बघितली होती. आता हे जे विश्वास बापट आहेत हे या गोळे वहिनींचे म्हणजे आता माझं त्यांचा घरगुती संबंध वहिनीच म्हणतो बऱ्याच लोकांना. तर ते आमच्या गोळे वहिनींचे भाचे जावई होते. त्यांची भाची ही विश्वास बापटांची सौभाग्य होती. आणि मग साधारणपणे त्यांनी
या गोळे वहिनींना त्यांच्या बादशीने विनंती केली की आमच्याकडे असे आमचे महाराज येणार आहेत आणि ते त्यांचं सोळं पाळावं लागतं, तर आपल्याला त्यांची काही राहायची व्यवस्था करायची आहे आणि आमच्या घरात तर काही तेवढी होणार नाही आणि बरेच लोक येतात त्यांच्या दर्शनाला, तर मग आपण अशी काही व्यवस्था करतोय, तर जरा तू येते का, म्हणजे तुझ्या कल्पनेने पण आपल्याला तिथे काहीतरी चांगलं करता येईल असं म्हणून ती गेली. आणि त्यांनी एक गुरुदेवांचं पत्र त्यांना दाखवलं आणि गुरुदेवांच्या पत्रामध्ये गुरुदेवांनी विश्वास बापटांना असं लिहिलं होतं की आमची काही अपेक्षा नाही आपल्याकडनं, आमचे 16 ओळे व्यवस्थित सांभाळावे एवढीच आमची अपेक्षा आहे. गुरुदेव कुठेही जरी गेले तर त्यांचं 16 ओळं ते पाळत होते. त्यांचा स्वयंपाक हा सकच्छ व्यक्तीने करायचा आहे. त्यांचे जे काही अध्यात्मातले पथ्य आहेत त्याचप्रमाणे ते अन्नग्रहण करत होते. त्या काळात त्यांना काही डायबिटीस होता अशातला भाग नव्हता, पण बाकीचे जी कल्पना आहेत 16 ओळ्याच्या किंवा तुमच्या अन्न ग्रहण करण्याच्या त्या सगळे पाळत होते. तर त्यामुळे हे सगळं आमचं पाळा एवढंच त्यांनी सांगितलं होतं. आणि हे सगळं पत्र दाखवलं होतं, हे पत्र दाखवलं होतं आणि ते पाहिल्यानंतर आणि ती जागा पाहिल्यानंतर गोळे वहिनींना असं वाटलं की आता ही जी जागा आपण बघतोय त्या जागेतही गुरुदेवांचं 16 ओळं सांभाळणं फार कठीण आहे आणि इथं काही आपण ती व्यवस्था करायला नको. आता काय करायचं, पण करणार काय, ऐन वेळ आता दौरा तर ठरलाय, ऐन वेळेस गुरुदेव येणार आहेत, 2 दिवसावर त्यांचं येणं झालंय, मग आता करायचं काय. आता या ठिकाणी गुरुदेवांनी मागे आम्हा सगळ्या भक्तांना जाणीव करून दिली आहे, सांगितलं आहे की गुरुदेव एका ठिकाणी म्हणतात की आम्हाला जे पुढे लागणार आहे त्याची व्यवस्था भगवंत आधीच करत असतो. त्याचेच हे मूर्तिमंत उदाहरण आहे. म्हणजे आता या ठिकाणी हे जे वाक्य आहे ते त्यांचं आहे, आम्हाला जे लागणार आहे पुढे लागणार आहे त्याची व्यवस्था भगवंत आधीच करत असतो. आता पुढचा जो मी अनुभव सांगतोय तो या वाक्याशी निगडीत आहे. आता या गोळे वहिनींनी हे सगळं बघितल्यानंतर ती तिथे हे जमणार नाही आहे, पण त्यांच्या एक डोक्यात कल्पना आली. आता काय झालं होतं की गोळे वहिनी देखील तेव्हा गिरगावात राहत होते, गोळे साहेब आणि गोळे वहिनी गिरगावात राहत होते, त्यांचं कुटुंब. आणि म्हणजे हे विश्वास बापट तिथे राहत होते आणि हे गिरगावात राहत होते. म्हणजे गिरगावात त्यांची जी जागा होती ती पण त्याच पद्धतीची असणार, पण त्यांचा एक माहीमला ब्लॉक होता. शीतळा देवी टेम्पल जे आहे, शीतळा देवी आहे हे, तर त्या ठिकाणी शीतळा कृपा आशिनेच्या सोसायटीचा मी तर त्यांच्या घरी गेलेलो आहे, तर तिथं ती शीतळा देवी आहे आणि शीतळा देवीच्या आतमध्ये डाव्या हाताला त्यांची बिल्डिंग आहे. तर त्या बिल्डिंगमध्ये त्यांचा एक फ्लॅट घेतलेला होता. आता माहीमला फ्लॅट घेतला आहे, हे गिरगावमधले लोक, माहीम म्हणजे फार दूर वाटलं त्यांना. त्यामुळे जरी तो फ्लॅट त्यांनी घेतला असला तरी गिरगावातली मध्यवस्ती सोडून तिथे जायला त्यांचं मन काही तयार होईना. आणि मग उपाय म्हणून काय केलं, त्याने एक ओळखीच्या व्यक्तीला लिव्ह अँड लायसन्सवर ती जागा देण्याचं ठरवलं. त्या माणसाला काहीतरी अडचण होती आणि त्यांनी जागा मागितली आणि गोळे काकांचे जे भाऊ होते त्यांच्या ते परिचित होते आणि ते एवढेही म्हणले की तुम्हाला लागेल तेव्हा आम्ही परत करू वगैरे. आणि त्या पद्धतीने ते व्यवहार झाला, लिव्ह अँड लायसन्सने ती जागा त्यांना दिली. आणि पुढे 2-4 वर्ष गेल्यानंतर मला वाटतं त्या गोळे काकांचे बंधू वारले आणि मग त्यांना असं वाटायला की आपला जो फ्लॅट आहे तो आपण घ्यावा आपल्या ताब्यात आणि काहीतरी करावं तिथं, असं एक त्यांना वाटायला लागलं. आणि मग वाटायला लागल्यावर त्या गोष्टीने प्रयत्न केले, पण जो भाडेकरू होता तो अडून बसला. ज्यांनी सांगितलं होतं मी तुम्हाला केव्हाही मोकळी करून देईल, तो अटीतटीला आला आणि म्हणलं मी काय आता तुम्हाला देणार नाही, मला या जागेत राहायचं आहे. आणि आता असा अनुभव येतो बरं का बऱ्याच वेळा. आपल्या जवळचे लोक असतात ते पण असे वागायला लागतात आणि तो काही देईना आणि मग पार अगदी आता आपल्याला काय कोर्टात जावं लागतं का काय असं त्यांना वाटायला लागलं. पण मग त्या भाडेकरूंनी यांना वकिलाकडून नोटीस पण पाठवली होती. आता काय करायचं, मग शेवटी एक काही मध्यस्थ होते, त्या मध्यस्थांनी थोडीफार मध्यस्थी केली आणि मग त्यांच्याकडनं तो ब्लॉक यांना मिळून गेला. आता ही जी घटना घडली, हा ब्लॉक मिळाला तेव्हा गोळे कुटुंबीय हे काही आमच्या गुरुदेवांचे भक्त नव्हते.
त्यांनी गुरुदेवांना कुठलीही प्रार्थना करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. परंतु 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 भविष्यात काय होणार आहे त्याचा हा भाग आहे की या गोळे वहिनींना असं वाटलं की आपला हा जो माहीमचा फ्लॅट आहे त्या फ्लॅटमध्ये आपण गुरुदेवांची सोय केली तर काय होईल. नाहीतर ते कोणीच तिथे राहत नव्हते, तो फ्लॅट रिकामा होता. आणि आणायचा गुरुदेव आणि त्यांच्याबरोबरची 4 लोक यांना व्यवस्थित ती राहायला जागा होईल असा गोळे वहिनींनी विचार केला. आणि विश्वासरावांच्या पत्नीला सांगितलं, विश्वास सांगितलं. आणि मग त्यांनी परत ती जागा एकदा त्यांच्या डोळ्याखालून बघितली आणि त्या ठिकाणी गुरुदेवांची सोय करायचं ठरलं. आता त्या काळात हे गोळे कुटुंबीय तिथे राहत नव्हते काय. पण गुरुदेवांनी सांगितलं मला जे पाहिजे, आम्हाला जे पाहिजे, आम्हाला जे पुढे लागणार आहे त्याची व्यवस्था भगवंत आधी करतो. म्हणजे या गोळे यांच्या या माहीममधल्या शीतळा कृपा जी सोसायटी आहे तिथलच्या फ्लॅटमध्ये गुरुदेवांना वास्तव्य करायचं होतं. आणि ते तेवढं 2 दिवसापुरतं नाही केलं, ते मला वाटतं पुढे कायम मुंबईला आले की तिथेच राहत होते. म्हणजे ही गुरुदेवांच्या बोलण्यातली सत्यता आहे. या ठिकाणी हे गोळे कुटुंब तिथे राहत नव्हते. गुरुदेव आणि त्यांचे काही सेवेकरी हे मुंबईमध्ये आले. विश्वास बापट आणि गोळे कुटुंबाने त्यांचं स्वागत वगैरे केलं. आणि त्याच्यानंतर संध्याकाळच्या वेळेस गोळे वहिनी आणि गोळे साहेब हे परत गिरगावमध्ये जायला निघाले. त्यांचा मुलगा चंदू पण त्यांच्याबरोबर होता. तेव्हा आमचे भिकवणा त्यांच्याबरोबर गेले होते. भिकवणा खासनीस भिकवणा त्यांना म्हणाले की मावशी हा सोन्यासारखा योग आलेला आहे, तुमच्या घराला गुरुचरणाची पावलं लागलेली आहेत, तर तुम्ही आता गिरगावला कशाला जाताय, तुम्ही इथेच थांबा 2-3 दिवस. जी काय आहे ती गुरुचरणाची सेवा करण्याची तुम्हाला संधी मिळालेली आहे, तर ती गुरुचरणाची सेवा करा तुम्ही. आणि मग गोळे वहिनींना ते पटलं आणि गोळे वहिनींनी तिथंच राहायचा निर्णय घेतला. आणि चंदू त्यांचा मुलगा आणि गोळे वहिनी या तिथेच राहिल्या गुरुदेवांच्या त्या म्हणजे गुरुदेवांच्या आणि सेवेकरांच्या समवेत. आणि 2-3 दिवस त्यांनी गुरुदेवांची अत्यंत मोकळ्या मनाने सेवा केली. पण भाऊसाहेबांचं काय आलं होतं की भाऊसाहेब गोळेसाहेब यांना मात्र परत गिरगावमध्ये जायचं होतं आणि ते गिरगावमध्ये गेले. आता त्याचं कारण पण असं होतं की गुरुदेवांचा आणि गोळे कुटुंबियांचा फारसा परिचय पण नव्हता. आणि मग अशा ठिकाणी परिचय नसताना गुरुदेव आपल्याकडे आलेले आहेत, पण त्यांना आपल्याच वास्तव्यामुळे म्हणजे आपल्या याच्यामुळे संकोचल्यासारखं होऊ नये हा एक भाऊसाहेबांचा एक उदात्त हेतू होता. आणि मग त्या उदात्त हेतूने ते मला वाटतं गिरगावमध्येच रात्री मुक्कामाला गेले. आणि मग सकाळ संध्याकाळ तिथे दर्शनाला जोपर्यंत गुरुदेव होते तोपर्यंत येत होते. आणि अशा पद्धतीने पहिला मुक्काम हा माहीममध्ये गुरुदेवांचा हा झालेला आहे शीतळा कृपा या गोळेसाहेबांच्या फ्लॅटमध्ये. आणि तिथून तो मुक्काम संपल्यावर जेव्हा गुरुदेव निघाले त्यावेळेस गुरुदेवांनी सांगितलं की आता मी जेव्हा मुंबईला येणार आहे तेव्हा तुमच्या याच घरात राहणार आहे. मुंबईला जेव्हा येणार आहे मी याच घरात राहणार आहे. हे गुरुदेवांचे त्यावेळेचे शब्द आहेत. म्हणजे एकदा का गुरुदेवांनी त्या ठिकाणी वास्तव्य केलं की मी कायम येणार आहे. आणि जो माझा आता आपला अंदाजे किती वर्ष त्यांच्याकडे जात होते हे माझ्या आता लक्षात नाही आहे, पण बऱ्यापैकी मला जसं कळतंय ही मला वाटतं 78-77च्या आसपासची कुठली तरी गोष्ट असेल. आणि मी जवळजवळ मला वाटतं 92-93 साली देखील त्या ठिकाणी शीतळादेवी कृपा या सोसायटीत गुरुदेवांचं वास्तव्य असताना बऱ्याच वेळा तिथे दर्शनाला गेलेलो आहे. त्यांनी किती वर्ष आता मला लक्षात नाही एवढं, पण हे गुरुदेवांचं जे वचन आहे ते मात्र सत्य आहे की आम्हाला जे लागणार आहे त्याची व्यवस्था आधीच भगवंत करत असतो. म्हणजे मुंबईमध्ये आपल्याला वास्तव्य करायचं आहे, मग पुढे किती वर्ष येणार आहे तर त्याच्याकरता जी सोय आहे ते गोळे कुटुंबाचा अडकलेला फ्लॅट हा कसा भगवंतांनी सोडून घेतला, पण तो कोणाकरता घेतला तर आपल्या गुरुदेवांकरता घेतला. ही सगळी अशी लिंक आहे. मला पुण्यातला देखील एक अनुभव आपल्याला सांगावंसं वाटेल की गुरुदेव पुण्यामध्ये येत होते. वाटतं पहिल्यांदा ते आनगावला गेलेत
असं ते मागे मी बोललो होतो आपल्याला 58च्या आसपास कधीतरी का 56 ते 58 दरम्यान पहिल्यांदा ते पानगावला गेले होते. त्याचंही मला आपल्याला एकदा सांगायचं आहे. तर त्याच्यानंतर गुरुदेव अनगावहून येताना पुण्यात वास्तव्य करायला लागले आणि ते पुण्यातलं वास्तव्य हे लोकमान्य नगरमध्ये अनंत जोशी नावाचे एक भक्त होते त्यांच्याकडे करत होते. लोकमान्य नगरमधलं जे अनंत जोशी यांचं फ्लॅट होता तो देखील फार लहान होता. परंतु गुरुदेवांना तो फ्लॅट मोठा आहे का लहान आहे याच्याशी कर्तव्य होतं. ते 16 ओळं पाळणारी मंडळी त्यांनी एवढंच ते बघत होते. पण भगवंताला एक जी व्यवस्था असते भगवंताची ती अशी होती की गुरुदेवांच्या गरजा जशा वाढल्या, म्हणजे गरजा म्हणजे काय, भक्त वर्गांना सामावून घेण्याची जी हे आहे, गुरुदेवांचे जसे भक्त वाढत गेले तशी गर्दी वाढणार आहे. मग त्या अनंत जोशी लोकमान्य नगरमध्ये राहत होते, त्यांच्याकडे व्यवस्था होती. आणि 65-66 सालानंतर गुरुदेवांचं वास्तव्य मी जेव्हा शिवाजीनगर रेल्वे क्वार्टर्समध्ये राहत होतो, म्हणजे आमच्या वडिलांच्या नावाने ती क्वार्टर होती आणि मी तेव्हा लहान शाळकरी मुलगा होतो. परंतु त्या ठिकाणी 66पासनं किंवा 65पासनं गुरुदेव आमच्या घरी यायला लागले आणि 65-66 हे 1 तासा 2 तासाकरता आले होते आणि 67 ते 79 जो 12 वर्ष ते मुक्कामाला यायला लागले. गुरुदेवांचा भक्तवर्ग वाढला होता. आमची जी शिवाजीनगर रेल्वे क्वार्टरची जागा होती ती मोठी प्रशस्त जागा होती. 2 खोल्या, वरांडा, किचन असं सगळं व्यवस्थित होतं, संडास बाथरूम, आणि खालच्या बाजूला मोठं पटांगण होतं. तिथे गुरुदेवांच्या किती गाड्या आल्या तरी पार्किंग होत होतं. ह्या सगळ्या गोष्टी गुरुदेवांच्या गरजेप्रमाणे घडत होत्या. त्यात आम्ही निमित्त मात्र, अनंत जोशी काय असेल, रेंगे काय असेल, आमचे वर्मा बुक स्टॉलचे जोशी काय असेल, सुरू सर, आम्ही निमित्त मात्र होतो. आमच्याकडचं आम्ही 80 साली चिंचवडमध्ये राहायला आलो. मग आता आमचा मुक्काम तिथं जो हल्ला आहे, रेल्वे क्वार्टर आम्ही सोडली, त्याच्यानंतर त्या ठिकाणी वर्मा म्हणजे जोशी कुटुंबियांचे जे वर्मा बुक स्टॉल आहे, त्या वर्मा बुक स्टॉलची जी बिल्डिंग आहे तिथंच वरती जोशी कुटुंब राहत होतं. मग काही काळ गुरुदेवांचं वास्तव्य जोशींच्या घरात असायचं पुण्यात आल्यावर. त्याच्यानंतर मात्र ते वाडिया कॉलेजमध्ये सुरू सरांकडे मुक्कामाला यायला लागले. तोपर्यंत काय झालं होतं बघा, सत्संग मंडळाची कार्यवाही कार्यदोमात सुरू झालं होतं. भक्त मंडळी वाढले होते. मग वाडिया कॉलेजमध्ये हा प्रशस्त बंगला जो सुरू सरांचा होता त्यामध्ये गुरुदेवांचं वास्तव्य यायला लागलं आणि मग जेवढे भक्त येत होते ते त्या ठिकाणी सामावून घेतले जात होते. त्याच्यानंतर मग वाटतं सुरू सर रिटायर झाल्यावर त्या ठिकाणी प्रभात रोडला परांजपे म्हणून जे भक्त आहेत त्यांचा एक फ्लॅट होता, 2 फ्लॅट त्यांचे होते. तर त्या फ्लॅटमध्ये प्रभात रोडला गुरुदेवांचं वास्तव्य व्हायला लागलं. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की मुंबई असो किंवा पुण्यात असो, गुरुदेवांच्या ज्या गरजा आहेत त्या आता गुरुदेवांच्या गरजांची वैयक्तिक गरजा नाही म्हणते, त्यांना वैयक्तिक गरजा काहीच नव्हत्या. काय खाण्यापिण्याचं पण काही त्यांचे फार हे नव्हतं. जे भक्त मंडळी 16 ओळं पाळून नियम पाळून करतील ते ग्रहण करत होते. त्यात काही त्यांची आवडीनिवडी नव्हत्या. पण या भक्त मंडळी वाढणार आहेत त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांच्या सगळी व्यवस्था भगवंतानी ते जिथे जातील तिथं आधीच करून ठेवलेली होती. हा जो अनुभव आहे हा माझ्या गुरुदेवांच्या सत्य संकल्पतेचा आहे. त्यांच्या मुखातलं जे वाक्य बाहेर पडतं ते कधी असत्य नसतं हे सांगण्याकरता मी हा निर्मला गोळे वहिनींचा अनुभव आपल्याला सांगितला. अजून 1-2 त्यांचे अनुभव मला सांगायचे आहेत, ते परत सांगणार आहे. तोपर्यंत थांबू आपण. श्री गुरुदेव दत्त.